बिनविरोध निवड प्रकरणात याचिका फेटाळली आहे। अविनाश जाधव यांनी याचिका केलेली होती आणि ही याचिका आता फेटाळली आहे। मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे आणि सुनावणीवेळी हायकोर्टानं आसिम सरोदेंना सुद्धा सुनावलं असल्याचं कळतंय। त्यामुळे काय नेमकं कोर्टामध्ये सगळ्या घडामोडी घडल्यात या संदर्भात लवकरच स्पष्टता येईल। मात्र बिनविरोध निवड प्रकरणात अविनाश जाधव मनसेचे नेते यांनी एक याचिका दाखल केलेली होती। एक व्हिडिओ त्यांनी कोर्टासमोर दाखवलेला होता। मात्र त्यांनी केलेली याचिका बिनविरोध संदर्भातली आता फेटाळलेली आहे। मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळताना काय नेमकं म्हटलेलं आहे काही वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल। मात्र सुनावणीवेळी हायकोर्टानं आसिम सरोदे यांना सुद्धा सुनावलं असल्याचं कळतं आहे। अगदी तर 29 महापालिकेच्या निवडणुका त्यासाठीच उद्या मतदान पार पडणार आहे। मात्र यामध्ये जवळपास 65हून अधिक उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यांच्यावर दबाव होता असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला गेला। त्याचबरोबर त्यांना पैशांचं आमिष दाखवलं गेलेलं आहे असाही आरोप केला गेला होता आणि त्यामुळेच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। त्यावर आज सुनावणी होणार होती। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावलेली आहे आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट आसिम सरोदे यांना सुद्धा सुनावलेलं आहे। उद्या मतदान आहे आणि अगदी मतदानाच्या आधी ही सुनावणी पार पडणार होती। त्यामुळे सगळ्यांचंच याकडे लक्ष लागलेलं होतं। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात आगामी मनसेकडून काय नेमकी पावलं उचलली जातात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनोज, काय नेमकं हायकोर्टानं ही याचिका फेटाळताना म्हटलेलं आहे आणि आसिम सरोदे यांना सुद्धा सुनावलं असल्याचं कळतंय। अगदी बरोबर आहे। जे बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या ज्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती त्या अविनाश जाधव यांनी आणि त्याचबरोबर इतरही काही याचिका होत्या त्याची आज सुनावणी पार पडलेली आहे। परंतु याच याचिकेदरम्यान मुख्य न्यायमूर्ती जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे त्यांनी मात्र आसिम सरोदे आणि अविनाश जाधव यांनी जी आसिम सरोदे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली होती ती फेटाळलेली आहे। कारण याच संदर्भात निवडणुका संपलेल्या आहेत, आम्ही चॅलेंज करत नाही असं आसिम सरोदे यांनी म्हटलं होतं। त्यावर तुम्ही चुकीची विधाने करत आहात। सकाळी कोर्टाला सांगताना रीट पिटिशनमध्ये वेगळं सांगितलं होतं आणि आता वेगळं सांगताय, त्यामुळे तुम्हाला आम्ही दंड आकारत आहोत असं सुद्धा सांगितलंय। परंतु किती दंड आकारणार वगैरे हे जरी सांगितलेलं नसलं तरी त्या संदर्भात ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे। आणि दुसरी जी याचिका आहे ती त्याची सुनावणी जी आहे ती 19 तारखेला होणार आहे। त्यामुळे अविनाश जाधव यांना कुठेतरी त्या संदर्भात 19 तारखेला न्याय मिळण्याची जी शक्यता आहे ती त्यांनी बोलून दाखवलेली आहे। अगदी मनोज, थोडं आणखी स्पष्ट करूया। बिनविरोध निवडी संदर्भात अविनाश जाधव यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्या संदर्भातली सुनावणी आता 19 तारखेला आहे, बरोबर? अगदी अगदी ही याचिका होती ती जे इतर लोकांनी सुद्धा दाखल केली होती त्याच याचिकेत ही याचिका त्यांनी जी आहे ती दिली होती आणि ती याचिका जी आहे ती फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा 19 तारखेला जी सुनावणी होणार आहे त्या याचिकेवर पुन्हा एकदा ती सुनावणी होईल। कारण आजची जी याचिका होती त्यात वेगवेगळे स्टेटमेंट आले होते आणि ती फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे आता 19 तारखेला जी दुसरी एक याचिका आहे ती अविनाश जाधव यांचीच आहे, त्याला 19 तारखेला 19 तारखे देण्यात आलेली आहे। त्यामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक, एकंदरीतच मनोज, आज कोर्टातल्या ज्या सगळ्या घडामोडी होत्या त्यामध्ये आणखी काय नेमकं महत्त्वाचं काय काय घडलं, काय कोर्ट या संदर्भात म्हटलंय, कशा पद्धतीनं आजची सगळी प्रोसिडिंग झाली? आज सकाळीच या संदर्भात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या ज्या मुंबई महापालिका असेल किंवा इतर महापालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या ह्या काही 4 ते 5 याचिका होत्या त्यावर ही सुनावणी घेण्यात आलेली आहे। ज्या बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या संदर्भातली होती। त्याचबरोबर नवी मुंबईतल्या एका भाजपा उमेदवाराच्या संदर्भातली सुद्धा एक याचिका दाखल करण्यात आली होती। या संदर्भात ही सगळी सुनावणी पार पडलेली आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी अविनाश जाधव यांनी जी याचिका दाखल केली होती ती याचिका याच याचिकेच्या सोबत जी दुसरे व्यक्ती आहेत त्यांनी दाखल केली होती त्यावरच ही याचिका याच संदर्भात असल्याचं न्यायालयाला अविनाश जाधव यांच्या वकिलांनी सांगितलं होतं। परंतु वेगवेगळे स्टेटमेंट आल्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळलेली आहे आणि यावर सक्त अशी कारवाई करण्याचे म्हणजे दंड करण्याचे सुद्धा सांगितलेले आहे। परंतु आता नेमका दंड किती करतात आणि यावर काय स्टेटमेंट न्यायालय देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
जयंची याचिका होती आणि कोर्टात थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यासारखं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे आजची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळली आहे. पण दुसरी जी याचिका आहे की दबाव टाकून अर्ज मागे घेतले गेले, उमेदवारांना पैसे, ती याचिका 19 तारखेला आमची आहे. तिसरी याचिका 27 तारखेला आहे. सो आजची जी आमची याचिका होती हे नोटा संदर्भात होती. नोटाचं जे बटन आहे त्याचं इम्पॉर्टन्स या विषयावरती याचिका होती आणि त्याच्या बाबतीतली याचिका ही जज साहेब आणि वकील आमचे यांच्यातल्या मिसकम्युनिकेशनमुळे फेटाळली गेली. परंतु जी मूळ याचिका जी माझी आहे ती 19 तारखेला आहे आणि आम्हाला इलेक्शन नंतरही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.